नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोविंद. मी एक भाग्यवान दारुडा आहे. केवळ परमेश्वराची कृपा, तुम्हा बांधवांची साथ, मद्यमुक्त आहे, जिवंत आहे, तुमच्या समोर आहे. श्रद्धा समूह धायरी. मित्रांनो, हे माझी फर्स्ट हे आहे. थोड्याफार काही चुका झाल्या तर समजून घ्या. ही पहिलेच मी विनंती करतो, कारण दारुड्याकडून जास्त अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे. मी होता होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर एक इंजिनियर ते दारुडा गोविंद यल. मी बेसिकली इंजिनिअरिंग माझं बॅकग्राऊंड आहे. कॉलेजला टॉप केलं म्हणून मित्रांनी पार्टी मागितली आणि मी बिअरची पार्टी त्यावेळेस दिली त्यांना. त्यावेळेस माझ्या हातात पहिल्यांदा ती दारू अनावधाने आली. आता मला हे सगळं माहीत होतं. माझ्या मावशीचे मिस्टर दारू पिऊन एक्सपायर झालेले होते. माझ्या चुलत्यांचं आतड्यांचं ते म्हणजे आतडे कापून जोडलेले होते. ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या की दारू हानिकारक आहे. पण मी दारू पिलो, मला चव आवडली नाही, रंग आवडला नाही. पण त्यांनी जो परिणाम झाला होता ना, तो परिणाम इतका हलका आणि स्वास्थ्याचा होता की तो मला हवासा वाटायला लागला. मग माझ्यासारख्या दारुड्याला वाईट सवयी ज्या आहेत, मग ते गुटखा असो, तंबाखू असो, सिगरेट असो, दारू असो, ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी स्वतःहून ओढून घेतलेल्या आहेत. मी माझ्याबद्दल बोलतोय. मला कोणीही बळजबरीने धर बाबा पुडी खा, धर बाबा, हा मी वाट पाहायचो की एखादा मला कधी म्हणतोय चल आज 90 प्यायला जाऊ, चल आज हे करायला जाऊ. आणि नंतर मी स्वतः त्यांच्या मागे लागायचो की अरे असं झालंय, मी आज पार्टी देणार आहे. ओकेजन नंतर पगार चालू झाला. मग रोज करत घरी कळत नाही तोपर्यंत जरा दुपारचं आवरून सावरून प्रमाणात. आणि एकदा घरी कळालं म्हणजे मी लायसन होल्डर झालोय. आता काय कळालंय तर कळालंय, कारण वादविवाद जो काय 90नी तेवढाच होणार आहे, 1.5नी तेवढाच होणार आहे. माझ्यासारखा दारुडा तर्क लावायला खूप शहाणा असतो. मग बायकोला कळालं. बायकोचा बॅकग्राऊंड पूर्ण माळकरी. आमचं घरचं सगळं देवधर्माचं. माझी पण जडणघडण देवधर्माचीच आहे. मी काय नास्तिक नाहीये. पण ह्या दारूनी मला कुठलंच ठेवलं नाही. आता संतोष भाऊ बोलले, मी देवांना शिव्या द्यायला लागलो होतो. माझ्यासारखा दारुडा आहे ना, माझी लहानपणापासूनची जडणघडण जर बघितली तर शाळेत शिकत असताना गणपती सरस्वती, थोडं मोठं झालं का जिम बिम बजरंगबली, थोडं मोठं झालं पैसे कमवायला लागलो का महालक्ष्मी, आणि त्याच्या पलीकडे जाऊन दारूच्या या व्यसनात अडकून ज्यावेळेस त्रेधा तिरपीट किंवा घसरण व्हायला लागते त्यावेळेस मग अपना शनी भारी हो गया है. शनिदेव, शनी भगवान, ब्लॅक जिंदाबाद. ह्या प्रकाराने मी जर देव बदलत आलेलो आहे गरजेनुसार, वेळेनुसार, आणि जर त्या देवाने मला साथ दिली नाही तर माझ्या तोंडून आपणहून त्या देवाबद्दल वाईट वक्ते शब्द बाहेर पडतात. आणि त्याला पण मी जस्टिफिकेशन देतो. बरोबर आहे ना. 51 नारळ फोडले, नवस केला, उपवास केले. मित्रांनो, मी 9च्या 9 दिवस नवरात्र करणारा माणूस आहे, श्रावण पाळणारा माणूस आहे. मी काय माझा बडेजाव किंवा प्रौढी सांगत नाही तुम्हाला, पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी एक धार्मिक, आध्यात्मिक म्हणत नाही, धार्मिक बॅकग्राऊंड असलेला माणूस आहे. तर दारू माझ्या हातात आली. दारू सुरुवातीला मी दारूला पित होतो, नंतर दारू मला प्यायला लागली. हे मला कधी लक्षात आलं की ज्या वेळेस ते म्हणतात ना, आपल्या बिग बुक मध्ये पण लिहिलेलं आहे की तोच स्वास्थ्याची दुःख हलके झाल्याची भावना जोपर्यंत मला येत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ, वैतागलेला, असमाधानी. आता ह्याच्यामध्ये काय व्हायचं की संध्याकाळी 7 वाजता माझा प्यायचा टाइम आहे आणि बॉस मला म्हणतोय की अरे गोविंद, तुला थांबावं लागेल, तो प्रोजेक्ट रिपोर्ट केल्याशिवाय तू घरी जाऊ शकत नाही. तो प्रोजेक्ट माझ्याच्याने पूर्ण व्यवस्थित होत नाही. माझी चिडचिड होते, काहीतरी होते, सबऑर्डिनेट संघ, कलिग संघ माझे वादविवाद होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि माझा आतून माझ्याशी संघर्ष चालू असतो. त्यातून मी कसा बसा 9-10 वाजता घरी जातो. घरी जाऊन हातपाय धुवून दारू पिऊन घरात येतोय 90, आणि त्याच्यात बायकोचे वादविवाद चालू होतात. मग भावनेचा उद्रेक मला आटोक्यात ठेवता येत नाही. मग माझे भांडणं चालू होतं. या सगळ्या दृष्टचक्रामध्ये मी अडकलो होतो. आणि ह्याच्यामध्ये ए मध्ये आलो मी. माझ्या बायकोने ऑनलाईन ते सायकॅट्रिक्स, रिहॅबिलिटेशन वगैरे ते सगळं सर्च केलं
आणि देवाच्या कृपेने मला पहिला जो मेसेज भेटला तर तो एचा भेटला की तुम्ही तिथे जा, तुम्हाला जर दारू हा प्रॉब्लेम असेल तर तिथे जा तुम्ही. मी आलो मित्रांनो, आलो. देवी कृपा म्हणेल मी की मी ज्या दिवशी आलो होतो त्यावेळेस तो 12 पायऱ्यांचा वर्कशॉप चालू होता 3 दिवसाचा. आता त्यातले संक्रमण भाऊ इथं बसलेले 7-8 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे म्हणून मी आवर्जून सांगतोय ती. आणि मित्रांनो ते म्हणतात ना, मी आलो, मी पाहिले, मी जिंकलो. मी थांबलो मित्रांनो, मी थांबलो आणि 2.5 वर्षानंतर मी स्लिप झालोय. 2.5 वर्षानंतर. तर त्या 2.5 वर्षामध्ये मी आलो, कार्यक्रम मीटिंग करायला लागलो. मला HALT हॉल्ट म्हणजे काय, स्पॉन्सर म्हणजे काय, किंवा ज्या काय आपले टूल्स आपण म्हणतो, रेमेडीज टूल्स, या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती. म्हणजे मला समोरच्यानी सांगितली नाही का, कमी ऐकली नाही का ती. ह्याच्यामध्ये काय फक्त माझा एकच फंडा क्लिअर होता, माझी दारू सुटली, इथं जाऊन बसायचंय, सुपर मीटिंगला बाहेर यायचंय, पुडी मळायची, याची त्याची थोडी खेचाखेची करायची आणि त्यात माझ्यासारखा दारुडा कुणाचं तरी काहीतरी शेअरिंग पकडून येणार, काहीतरी त्याच्यामध्ये बोट दाखवणार. हे स्वतः लयच शहाणं समजायला लागलं राव. इथं अमेरिकेमध्ये 40 वर्ष झाल्यावर म्हणतात ओल्ड टाइमर, भारतामध्ये 25 वर्ष झाल्यावर म्हणतात ओल्ड टाइमर. ह्याला येऊन 5-5 वर्ष झाले नाही तर हा लगे मी ओल्ड टाइमर. कसलं काय. मी लोकांची खेचायला लागलो आणि इथं सांगितलेलं आहे, इथंच काय ह्या जगात जे नॉर्मल आहे त्यांना सांगितले, जैसे ज्याचे कर्म तैसे त्याला फळ भेटतं. आणि 2.5 वर्षानंतर आय कॅन मॅनेजच्या भूमिकेमध्ये मी गेलो. मला आता जमतंय. जो गोविंद सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा शेवटचा जो मद्यपाश होता, मी सकाळी सायकलिंगला जायचो घरी सांगून की सायकलिंगला चाललोय म्हणून. आणि माझं नंतर मी जॉब सोडला होता कारण की मला माझ्या दारूमध्ये आणि माझ्यामध्ये तो जॉब आडकाठी करत होता. त्यामुळे मी जॉब सोडला होता, स्वतःचा बिझनेस चालू केला होता. आणि मग दारू पिण्यासाठी मी सकाळी जॉगिंगच्या नावाखाली बाहेर पडायचो. माझ्या वर्कशॉपच्या शेजारी अन्नाचा धाबा होता. सकाळी 6:30 वाजता मी टकटक केलं का आतून बाटली यायची. सकाळी 6:30ला मी दारू प्यायचो, सायकलिंग करत घरी जायचो. थोडंफार माझं एक्झर्शन होत असेल, घाम निघत असेल, डायरेक्ट बाथरूममध्ये ब्रश वगैरे करायचा, पूजा करायची. कुणाला काही माहीत नाही असा माझा समज, कुणाला काही माहीत नाही. ते झालं की मी परत शॉपवर यायचो, पूजा करायचो. अगरबत्तीचा शेवटचा तो जो हे असतो ना, पडायची मी वाट पाहायचो. कारण काय, आता आपण देवाची पूजा केली, आता दारू प्यायला कसं जायचं. मग ती अगरबत्ती विजली का मी परत 90 प्यायला जायचो. मग 12-12:30 वाजले, जेवणाचा टाइम असायचा आणि तो माझा हक्काचा आहे असं मला वाटायचं. कारण जेवताना दारू पिलं की जेवण चांगलं जातं. हा माझा जो एक म्हणतो ना आपण पूर्वग्रह दूषित किंवा आपल्याला जे काही आपले ओल्ड टाइमवर त्या क्षेत्रामधले त्यांनी सांगितलेले सल्ले असतात की बियर पिल्यावर तब्येत वाढती, दारू पिल्यावर मटण चांगलं जातं. मग त्या हिशोबाने मी दुपारी प्यायचो. पण कसं आहे, कस्टमर येईल आपण झोपू नये ह्या हिशोबाने आपलं ठिबक सिंचन चालायचं. 90. 4 वाजता लोक चहा प्यायला जायचे, मी आपलं 90 प्यायला जायचो. आणि 6-7 वाजले की मग ब्लॅक आउट होईपर्यंत मी दारू प्यायचो. अशा परिस्थितीतून मी ए मध्ये आलो. ए मध्ये आल्यावर जर माझी दारू थांबली, ती पण 2.5 वर्ष, जो माणूस सकाळी उठल्यावर सकाळी 5ला उठतोय तो 6 पर्यंत थांबत नाही, तो माणूस जर आज थांबतोय तर हा चमत्कार होता, देवाची कृपा होती. पण देवाची कृपा होती तर मी त्या गोष्टीचा वेगळा अर्थ घेतला. आय कॅन मॅनेज हे माझ्यामुळे शक्य झालंय. ह्याच्यामध्ये ह्या दारुड्यांचा काहीही रोल नाही. कारण इथं सांगतात ना, अन्य कुठलीही मानवी व्यक्ती आम्हाला दारूच्या पहिल्या घातक गोटापासून दूर ठेवू शकत नाही. फंडा क्लिअर. मग माझ्या हातामध्ये दारू यायला वेळ लागली नाही. बरं, दारू आली. गेलो मी दारू प्यायला फर्स्ट टाइम. आमचं गेट टुगेदर होतं इंजिनिअरिंग बॅचचं. सगळे बसलेले, सगळ्यांना माहिती 3 वर्ष झाले गोविंदराव दारू पिलेले नाहीत. पण गोविंदरावांच्या उकळ्या फुटतायत की विकी आता तरी म्हण घे थोडी, संतोष आता तरी म्हण घे थोडी. कोणी काय म्हणायला तयार नाही. इकडून तिकडून झालं, अरे झाले ना 3 वर्ष, घेतो थोडी, नको. परत 1-2-3 मिनिटं गेले, इकडं माझी कासाविस्ता वाढतीये. मित्रांनो, त्या दिवशी मला 30चा पॅक भरून दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कमोडच्या बाजूला एका लॉजमध्ये पडलेलो होतो.
वन्स अल्कोहोलिक ऑलवेज अल्कोहोलिक. इथं सांगितलं गेलं होतं, वारंवार सांगितलं गेलं होतं की बाबा रे, जेव्हा तू एखादं घर, एखादी वास्तू बांधायला काढतो आणि पैशाच्या नियोजनाअभावी तुझ्या 3 मजल्याचे 1.5 मजले झाले आणि 5 वर्षांनी तुझ्याकडे पैसे आले, तर तू ते 1.5 मजले पाडून बांधणार नाहीयेस मित्रा. तू त्या 1.5 मजल्यावरूनच सुरुवात करणार आहे. तू जिथं थांबलायस ना, तिथूनच तुझी सुरुवात होणार आहे. पण ते म्हणतात ना की मी अक्कल हुशारी, मी इंजिनियर आहे, मला सगळं कळतंय. मी आजपर्यंत अशी कुठली गोष्ट आहे, मी भारतातले 29 राज्य फिरलेलो आहे. मी अजूनही आवर्जून सांगत असतो माझ्या बांधवांना, मी भारतातले 29 राज्य फिरलेलो आहे. आणि वयाच्या ह्या वर्षी जेव्हा लोक घराच्या बाहेर पडत नाही, आमच्या खानदानातलं कोणी एरोप्लेन मध्ये बसलं नाही. मी 10-20 वर्षापूर्वी एरोप्लेन मध्ये बसलो. म्हणजे सगळ्या गोष्टींचा एक वेगळा आविर्भाव होता माझा, सगळ्या गोष्टींचा. हे सगळं करून मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलो. दारू थांबली, स्लीप झाली. स्लीप मध्ये पहिल्यांदा मी पिलो, त्याच्यानंतर मी जवळजवळ 1.5 महिना कानाला खडा लावला. मी पिलो नाही, कारण त्याच्यामुळं आमच्या घरात खूप वादविवाद झाले. बायको ऑलरेडी वैतागलेली होती 2.5-3 वर्षापूर्वी. त्याच्यात कशी बशी सुखी समाधानी राहत होती. आई वडील, भाऊ सगळे वैतागलेले होते, कारण अल्कोहोलिझम भयानक होता माझा. दारू पिलं की शिवीगाळ कर, दारू पिलं की कुठं काहीतरी कुटाणे कर, राडे कर, ऑफिसच्या शेजारी हाणामाऱ्या कर, कुठल्याही गोष्टी, इव्हन रेड लाईट एरियामध्ये जा, जुगार खेळ, सगळ्या गोष्टी मी करून बसलेलो होतो. आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर हा माणूस थांबलाय तर ते थोडे थांबले होते ते पण, की चला हाय माणूस लाईनीवर आहे. पण मी स्लीप झालो मित्रांनो. मी स्लीप झाल्यानंतर 1 महिना 1.5 महिना मी दारू पिलो नाही. 1.5 महिन्यानंतर मला असं वाटलं की ती लोक, ती जागा आणि तो ब्रँड तो चुकीचा होता. कारण ती आपली एकदम घनिष्ठ मित्र होते आणि आपण बाहेरच्या ठिकाणी होतो. आपल्याला माहिती आहे आपल्याला घरी जायचं नाही. आपली मानसिकता ती होती, म्हणून आपण जास्त पिलो असेल. म्हणून मी एकट्याने दारू प्यायचा प्रयत्न केला. एकट्याने दारू पिण्याचा प्रवास माझा सुरू झाला. मी स्लीपमध्ये असताना एकटा दारू प्यायला लागलो. माझी स्लीप 1.5 वर्षाची आहे. मी 1.5 वर्ष इन आउट केले. 1.5 वर्षामध्ये असं नाही की मी 1.5 वर्ष दारू पिलोय. 1.5 वर्षामध्ये मी 50 ते 60 दिवस दारू पिलेलो आहे. पण ती 50 ते 60 दिवस अशी दारू पिलेलो आहे की जे म्हणतात ना बिंज पॅटर्न, आज बसला का 4 दिवसांनीच उठला म्हणजे बऱ्याच वेळा आता यांनीच मला दवाखान्यात नेलेलं आहे. ते HGPT, HGOT, लिव्हर सुजलंय, सगळ्या गोष्टी झाल्यात मित्रांनो. पण आणि त्यात सगळ्यात घाण गोष्ट काय की अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये 2.5 वर्ष, 2.25-3 वर्ष जो माणूस आलाय, 4 गोष्टी तुला लोकांना हा कसा चुकीचा बोललाय हे सांगायला ते एक शब्द बरे तुझ्या ध्यानात राहिले. पण ते जे बाकीचं पोटतिडकीनी सांगत होते की वन्स अल्कोहोलिक ऑलवेज अल्कोहोलिक, तुला ह्या जन्मात जमणार नाही, तू कशाला विषयाची परीक्षा घ्यायला गेला, ते मला जमलं नाही मित्रांनो. माझे दवाखाने झाले. त्यानंतर घरच्यांनी, मी गावाकडे जात नाही म्हणून पुण्याच्या जवळपासचे जे काय आहेत, आता डोंजे म्हणा, उर्शे म्हणा, जिथं जिथं दारू सोडण्यासाठी गंडे, धागे, दोरे, बाबा, बुवा, गोळ्या, औषधं सगळे माझ्या बाबतीमध्ये झाले. आणि त्याच्यानंतर देवाची कृपा, वी आर चुजन अल्कोहोलिक अनोनिमसचे बांधव पुन्हा माझ्या वर्कशॉपवर आले. झालं, फाटली नाही फाटली, फाडून घ्यायची, सगळं एकदम प्रेमाने, एकदम प्रेमाने. नाही मला नाही प्यायची, तर ठीक आहे उद्या मीटिंगला येतो का? हा येणार ना. मी घ्यायला येऊ का? नाही नाही मी येतो ना. का तर तो आला तर कंपल्शन मध्ये जाईल मी की मला मीटिंगला जावंच लागेल. पण ते पण यायचे बांधव काय साधे नसतात, ते बरोबर यायचे. आता त्यातले संतोष भाऊ आहे तिथं, गौतम भाऊ नाही तिथं. मित्रांनो, मी बरमुडा आणि सँडोबानियनवर मीटिंगला गेलो होतो. आणि शेवटच्या काळामध्ये मी वर्कशॉपवर जेव्हा दारू प्यायचो, एक क्वालिफाईड इंजिनियर पुण्यातल्या टॉप 10 बिल्डरचा रेप्युटेड वेंडर शॉपवरती फक्त आणि फक्त अंडरपॅन्टवर राहायचा. मी हे का सांगतोय तुम्हाला की आपली जी मानसिकता आहे ना, मानसिकता, बाहेर ज्यावेळेस मी दारू घ्यायला जातोय त्यावेळेस मी बगळ्यावानी टकाटक पाहिजे, कारण समोरच्यानी माझी किंमत केली पाहिजे. मग ते कपडे लोळून सोळून घोळून खराब होऊ नये म्हणून शॉपमध्ये आलं तर पहिले कपडे काढून ठेवणे. आता त्या शॉपमध्ये जर तुझं एखादं क्लायंट आलं, एखादं कस्टमर आलं, घरचे आले, नातेवाईक आले, तुझी काय राहणार आहे? आपल्या इथे सांगितले गेलेले आजार कसा काम करतो, मानसिक आजार, शारीरिक आजार. मानसिक तर तुम्ही बघितला, शारीरिक बघितला, आध्यात्मिक.
आध्यात्मिक अवनती. मला चांगलं आणि वाईट याच्यातला भेदभाव करता येत नव्हता. कुठलीही गोष्ट लोकांच्या हिशोबाने अनैतिक असली का तिकडे गोविंदरावांचं लॉजिक चालू व्हायचं की जर येवल्याने चहाची टपरी टाकली तर ती चहा पिण्यासाठी आहे, तर गोविंदराव तिथे जाऊन चहा पितात, तर ते काय चुकीचं करतात? बार आहेत, बारमध्ये जाऊन दारू पितात, काय चुकीचं करतात? लॉटरीचे दुकान आहेत, लॉटरीवर जाऊन लॉटरी खेळतात, काय चुकीचं करतात? रेड लाईट एरिया आहे, रेड लाईट एरियामध्ये गेले, काय चुकीचं करतात? पण आज ज्या वेळेस एक मेंबर म्हणून किंवा एक सभासद म्हणून चार गोष्टी समजून घेतल्यावर, जसा आपला 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हरवलेला मानसिक निरोगीपणा आपल्याला हळूहळू वन डे ॲट ए टाइमच्या हिशोबाने परत यायला लागतो, तर तेच गोविंदराव आज विचारतात स्वतःला की तुझं पोरग जर उद्या म्हणलं पप्पा आज खूप बोर होतंय, चला बुधवार पेठेत जाऊन येऊ, तर नैतिक आहे का रे? ह्या गोष्टी माझ्या अंगावरच्या केस उभे करतात, कारण ज्या गोष्टी मला नैतिक वाटत होत्या लोकांना अनैतिक वाटत होत्या, आज मला अनैतिक वाटतायत आणि माझ्या जवळच्याला नैतिक वाटायला लागल्या, तर मग काय? खूप मोठा प्रश्न आहे. मी एकदा स्पॉन्सरला म्हणलं होतं, माझा स्पॉन्सर पण जरा आहे, म्हणलं हे असं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ठीक आहे, तू पायऱ्या चढतोय आणि ती पायऱ्या उतरतीये, काय करशील? म्हणलं कळालं नाही. म्हणजे तू एवढाच मूर्ख आहे, तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. अरे नालायका, तू एखादी घेऊन चाललाय आणि एखादा तुझी घेऊन येतोय, तुझी मानसिकता काय होईल? त्यावेळेस कळायला लागलं या आध्यात्मिक अवनती म्हणजे काय, आध्यात्मिक स्पिरिच्युअल बँक थेरपी. आणि त्याच्यानंतर ऐकलेले, लिहिलंय कुठं, वाचलं नाही, पण डिसीज ऑफ डिनायल. मी स्लीपमध्ये आहे, मला कळतंय मी चुकतोय, पण रोज रात्री मी कधी ब्लॅकआउटमध्ये जातोय, कधी बरगाड्या बाहेर येईल एवढ्या उलट्या करतोय, सगळं होतंय. आणि सकाळी मी म्हणतोय देवाला टॉयलेटमध्ये बसून की देवा बस, मला नाही प्यायची आता, खूप झालं. ही सकाळी 6, 6:30, 7ची घटना आहे. त्याच्यानंतर आंघोळ करतोय, थोडं फार फ्रेश होतं आंघोळ केल्याने माणूस. खाल्लं तर खाल्लं, नाही खाल्लं, एक 2-3 तासांनी 10 वाजता मनामध्ये विचार येतो की यार काल आपण ती रम पिलो होतो आणि ती जरा जास्तच झाली, आज आपण थोडी कमी घेऊ आणि इकडं नको जायला, इकडं जाऊ, ह्याच्या संग नको त्याच्या संग. मी सगळे ब्रँड बदलून बघितले मित्रांनो, सगळ्या ठिकाणं माझ्या PCMC मधले 99% ठिकाणं मी बदलून बघितले. पण तो जो डिसीज ऑफ डिनायल म्हणतात ना, की नकारात्मक, मान्यच करायला तयार नाही की तुला प्रमाणात पिता येत नाही. आणि रोज मला याचा साक्षात्कार होतोय, रोज उलट्या करून झोपतोय, ब्लॅकआउट मध्ये पितोय तळेगाव दाभाडेत, उठतोय चाकणला, पितोय चाकणला, उठतोय भोसरीला. हे कसं होतंय, का होतंय, हे सगळं कळत होतं. दुसऱ्या दिवशी काय कळत होतं, हे कसं होतंय, काय करत होतं हे मला अजूनही कळालं नाही. माझा एक ऍक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो ब्लॅकआउट मध्ये, 27 टाके पडलेले आहे, पूर्ण 2 तुकडे झालेलं तोंड आहे, पण सर्जरीच्या माध्यमातून ते आज व्हिजिबल नाहीये. केवळ परमेश्वराची कृपा. दारुडाले बाराच आहे, जिथं पाहिजे तिथं परमेश्वर बरोबर घालतो. काय तर आज सिंगल पीस मध्ये मित्रांनो डिसीज ऑफ डिनायल झाला. त्यानंतर बांधव माझे एचे बांधव, मी स्लीपमध्ये असताना माझा बिंच पॅटर्न चालू असताना त्यांना माहिती आहे विकी सकाळी फोन करणार, कुठे शॉपवर आहे, काय करतो, दारू पितो, संध्याकाळी काय करतो, दारू पितो. दुसऱ्या दिवशी हे सर्कल ज्या वेळेस 3-4 दिवसावर जायचं, चौथ्या दिवशी रात्री 12:30 वाजता शटर वाजायचं आणि रात्री 12:30 वाजता मुर्ग मसल्लम आणि बिर्याणी आणि रोटी हे एचे बांधव माझ्यासाठी घेऊन आलेले. मी काय हे याच्यासाठी सांगत नाही, त्या बांधवाची तळतळ किती होती माझ्यासाठी म्हणून मी सांगतोय. त्या लोकांनी मला पुन्हा एकदा हात दिला, मला फक्त एकच सांगितलं, गोविंद भाऊ एकदा पुन्हा चला, पुन्हा एकदा चला. हे वारंवार स्लीप म्हणजे काय, आता मी सांगू शकतो स्लीप म्हणजे काय. त्यावेळेस मला काही कळत नव्हतं, कारण आता इथं अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येणाऱ्या 99%, मी 99% ह्यासाठी म्हणतो कारण एखादा वेलविशर असू शकतो, कारण आहेत समाजामध्ये अशी माणसं तर ती घेऊन येतात दारुड्याला इथपर्यंत. तर काय बोलत होते, 99%, हा 99% लोक इथं फक्त आणि फक्त दारू सोडवण्यासाठी
पहिल्यांदा येतात, ही माझी धारणा आहे. मी हे कुणावर थोपवत नाही. मी स्वतः दारू थांबवण्यासाठी इथं आलो होतो. म्हणजे काय, मला इथं सांगितलंय फर्स्ट थिंग फर्स्ट. तू कशासाठी आला इथं? दारू सोडवायसाठी. आणि दारू सुटली, आता तू काय म्हणतो माझी बायकोच नीट वागत नाही, माझं पोरगच अभ्यास करत नाही, माझे आई वडीलच मला पैसे देत नाही, भाऊ वाटणी मागू राहिला, काय फायदा नाही. स्लीपचं मी एक लॉंग फॉर्म पण ऐकला होता इथं आल्यावर. सॉव्हेरिटी लॉस्ट इन प्रिऑरिटी. तुम्ही तुमची सॉव्हेरिटी हरवून बसता तुमची प्रिऑरिटी तुम्हाला न समजल्यामुळे. मग आता माझी प्रिऑरिटी तर माझी फर्स्ट डेलाच क्लिअर आहे की मला दारू पिता येत नाही, सोडता येत नाही, म्हणून मी इथं आलेलो आहे. मग आज जर तुला माहिती होतं की स्लीप म्हणजे काय किंवा फर्स्ट थिंग फर्स्ट, मग तू काय त्या वाटेला गेला? आता परवा एक जण माझा, म्हणजे ठीक आहे मी एवढा काही हे नाही, पण इनिशियल स्पॉन्सर आहे एखाद दोन जणांचा, मला म्हणे भाऊ ते मी परवा दारू पिलो ना, तर ते मी असं घरातून बाहेर निघालो, कामावर जायचं होतं मला, आणि अचानक मी घुसलो आणि म्हणलं राजा तू आता बोललाय, संध्याकाळी परत मला सांग काय झालं, वेळ घे. कारण हे जरी ऑब्सेशन ब्रह्मदेवाकडून जरी थांबणारं नसलं ना, सगळ्यात पहिले माझ्या डोक्यामध्ये विचार येतात. विचारांचं परिवर्तन इच्छेमध्ये होतं आणि इच्छेचं परिवर्तन आसक्तीमध्ये होतं. कारण मी माझ्यावरून सांगतोय, मी लोकांची इन्व्हेंटरी घ्यायला इथं बोलत नाहीये. मी ज्यावेळेस स्लीप झालो होतो तर मी डायरेक्ट नगरच्या त्या हॉटेलमध्ये जाऊन घुसून दारू पिलेलो नव्हतो. मला माहित होतं गेट टुगेदर येणार आहे, आपल्याला फोन येणार आहे, कोणीतरी आपल्याला म्हणणार आहे, आणि तिथे गेल्यावर मग माझी ती इच्छा जरा पराकोटीला गेली आणि मग मी स्लीप झालेलो आहे. मी डायरेक्ट स्लीप झालेलो नाहीये. तर माझ्या हिशोबाने स्लीप बीप हा प्रकार असला की ए मध्ये येतोय, त्याला माहिती आहे की आपला प्रॉब्लेम दारू आहे. आपण काही झालं तर सगळे प्रॉब्लेम एका बाजूला, दारू एका बाजूला. कारण देवाने आपल्याला एवढी काय म्हणतो त्याला, एवढी तरी सहनशक्ती दिलेली आहे की बाकी सगळे प्रॉब्लेम तू टॅकल करू शकतो जर तू ए मध्ये आला, एच्या बांधवांमध्ये थांबला, लिटरेचरमध्ये स्वतःला हे करून घेतलं, तर हे सगळे प्रॉब्लेम थांबतील. पण दारू हा एकमेव असा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यावर तुझं काहीच चालणार नाही. तर मग माझा प्रॉब्लेम काय आहे? दारू. मी दारूवरती काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? आता आपले मकरंद भाऊ होते की सेवा करा, सेवा केल्याने होतंय, वर्क होतंय. कारण मी पाहतोय आज जे काय इनिशियल माझं जे काय चाललंय थोडं तोडकं मोडकं, मी ज्या वेळेस एखाद्याला समजून सांगतो ना आतुरतेने, आपली पहिली स्टेप काय सांगती, दुसरी काय सांगती, तिसरी काय सांगती, तिसऱ्या स्टेप मध्ये मी सांगतो ना, मी नाही सांगत, अल्कोहोलिक अनोनिमस सांगते, आपलं पुस्तक सांगतं की आपल्या इच्छा आणि जीवन परमेश्वरावर स्वाधीन करा. आता हे एकदम सोपं आणि सरळ सिंपल वाक्य आहे. माझं दारुड्याची घडण अशी आहे की आपल्याला कळत नाही, म्हणजे मला कळत नाही. मला सांगितलं गेलं होतं की तुझं पोरगं जेव्हा 2-2.5 वर्षाचं होतं, तू त्याला प्रेमाने वर फेकायचा कॅच घ्यायचा, वर फेकायचा कॅच घ्यायचा, ते हसायचं का रडायचं? मी म्हणलं हसायचं ते. आता ते पोरगं 10-12 वर्षाचं झालंय ना, म्हणलं हा, त्याला कळतंय ना बापाने सोडला तर पडन, हातपाय तुटन, नाक फुटन, डोकं फुटन, फेक बरं त्याला. आता मी फेकलं मित्रांनो, तरी पण ते हसतंय, कारण त्याच्या बापावर विश्वास आहे. त्याच्या बापावर त्याचा विश्वास आहे. काही झालं तर माझा बाप मला खाली पडू देणार नाही. मग जर आम्ही आमची इच्छा, आमचे जीवन त्याच्यावरती सोडलंच आहे, तर मग कशाला विचार करायचा? मित्रांनो, दारू पिण्याच्या काळामध्ये मला सतत वारंवार माझी कानभरणी केली जायची, गोविंद, जोपर्यंत दारू तुला अति गरजेची वाटत आहे तोपर्यंत तुझ्या सगळ्या गरजेच्या वस्तू तुला विकाव्या लागतील. दारू जोपर्यंत तुला अति जवळची आहे तोपर्यंत जवळचे सगळे माणसं तुझ्यापासून दुरावले जातील. मी शॉपमध्ये झोपायचो, म्हणजे माझ्यापाशी आई वडील बहीण भाऊ बायको पोरं कोणीच नव्हतं शेवटच्या काळामध्ये. अनुभवलं, अनुभवातून शहाणे होणारे माणसं आहेत. सांगितल्यावर कळत नाही, अनुभवातून आमचा विश्वास बसला. काय तर ह्याच्याही पलीकडे सांगतो मित्रांनो, स्लीप नंतर पुनर्बांधणी करताना मला त्याच्यापेक्षा दुप्पट विकावं लागलं, त्याच्यापेक्षा दुप्पट विकावं लागलं. घरातलं सोनं नाणं गाडी घोडं सगळं विकलं. फंडा क्लिअर होता, हे आपण कमवलेले भौतिक आहे, गरजेचं नाहीये, दिखाऊपणा आहे, आणि देव पण लय भारी आहे. तुम्ही त्याचं बोट धरून चालायला लागले ना, तो बरोबर त्याच्यापेक्षा भारी ठिकाणी नेऊन सोड. हा माझा अनुभव आहे. स्लीप नंतर मी आलो, सगळ्यात पहिले कानाला खडे लावले, बांधवांच्या माफी मागितल्या,
कार्यक्रम समजून घेण्यासाठी सुरुवात केली, समजून घेतला, नुसता घेतला नाही. कारण आज मला माहिती आहे तळ्याच्या बाहेर उभा राहून जर आपण फक्त बघत राहिलो तर आपल्याला परत तळाला जायला वेळ लागणार नाही. आमचे रवी भाऊ नेहमी सांगत असतात, पुस्तक नेहमी मस्तक ठिकाणावर आणण्याचं काम करतं. आता हे वाक्य खूप छोटं आहे, पण ह्याचा अर्थ आहे ना, माझ्यासारख्या दारुड्याला कळण्यासाठी 1.5 वर्ष इन आउट मध्ये घालावे लागतात. कारण पुस्तकात आहे ना 90 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, आम्हाला प्रमाणात पिता येत नाही, कायमची सोडता येत नाही, तर आम्ही मद्यासक्त संभाव्य केव्हा तरी कधीतरी आम्ही प्रमाणात पिऊ शकू. या सगळ्या गोष्टी तेव्हा लिहिलेल्या आहेत. तर आम्हाला कळायला 1.5 वर्ष लागते. एकच सिंपल वाक्य. त्याच्यानंतर कार्यक्रम स्पॉन्सरच्या माध्यमातून समजून घेतला, मीटिंग व्यवस्थित करायला लागलो. हॉल्टचा जो कार्यक्रम आहे, जो मी आता बोललो इनिशियली की मी आलो आणि मला काय हॉल्ट माहित नव्हता, हे माहित नव्हता. मित्रांनो, मी पोटतिडकीने सिनियर सभासद आणि आता मी खरं सिनियर म्हणतोय, ओल्ड टायमर जे आहेत ते कुणाला चितक्या मारायचे कामं करत नाही. हॉल्ट मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. हॉल्ट हा जरी एचा कार्यक्रम नसला, हा वैश्विक कार्यक्रम आहे शांतीसाठी. तर हॉल्टचा कार्यक्रम मी समजून घेतला. मी नवीन बांधवांसाठी 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. HALT हॉल्ट, हंगर, अँगर, लोनलीनेस, टायर्डनेस. माझ्यासारखा दारुडा ज्या वेळेस अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येतो त्याचं शरीर खंगलेलं असतं, कारण तो 24 तास दारूच्या नशेत पडलेला असतो. त्यामुळे इथं आल्यावर इन्स्टंट रेमेडी म्हणून हंगर, भुकेला राहू नको, पोट भरलेलं ठेव, हे इथं सांगितलं जातं. आणि पोट भरलेलं ठेवल्यावर काय होतं, तर आता जनरली आपण विज्ञानाच्या साहाय्याने जरी पाहिलं, थोडंफार प्रोटीन, कर्बोदक जे काय असेल ते शरीरात गेलं तर शरीर थोडं ताजंतवानं व्हायला सुरुवात होती. त्यानंतर अँगर, चिडचिडेपणा, जो माझ्यातला म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला की जोपर्यंत माझ्यामध्ये ती स्वास्थ्य व दुःख हलके झाल्याची भावना माझ्यात परत येत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ वैतागलेला राहतो. त्याप्रमाणे ही जी चिडचिड आहे ना, मला दारूच्या दुकानाकडेच घेऊन जाते. आणि लोनलीनेस म्हणजे काय, एकटे राहू नका. ज्या पोरांनी मला दारू प्यायला शिकवली किंवा ज्यांना मी दारू प्यायला शिकवली, ज्यांनी मला हजारांची पाजली, ज्यांना मी लाखांची पाजली, ते सगळे माझ्यापासून पळवाट काढत होते. ज्या पोरी संग मी लग्न करून तिला इकडं नांदवायला घेऊन आलो, ती सुद्धा माझ्यापाशी नव्हते, आई वडील माझ्यापाशी नव्हते. मी एकटा पडलेला माणूस होतो. आणि एकटा पडलेला माणूस काय करणार, त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार, दारू पिण्याचे विचार, मी बिचारा, मी असा, मी फाटलेला, मी तुटलेला. मग इथं बांधव सांगतात, भाऊ तू एकटा राहू नको, आम्ही सगळे तुझे सगळे भाऊ आहे. ब्रदरहुड म्हणून आपल्या संस्थेला म्हणतात, लँग्वेज ऑफ हार्ट, ब्रदरहुड. तर एकटा राहू नको, मदत माग, भेट, ये, बस. मला ते इनिशियली भरपूर एच्या बांधवांनी खाऊ घातलेले. असं नाही की मी खाऊ शकत नव्हतो, माझ्याकडे पैसे नव्हते, पण त्यांना माहित होतं हे जाऊन त्या पैशाची दारू पिऊन पण खाणार नाही. तर त्यांनी मला बळजबरीने खाऊ घातलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आता सगळं झालंय बाबा, दारू थांबली, एक दिवसाची हिशोबाने 5 दिवस तरी झाले ना. आता लय पैसा करू नको, जुगारात घातलाय, कुठं जिथं नाही तिथं घातलाय. आणि आता तुला पैसे कमवायचे, मग लगेच 24 तास काम. कामाच्या मागे एवढा पण पळू नको की तू थकशील आणि थकल्यावर तुझ्यातला दारुडा, थोडं श्रम परिहार ये बनता है मेरे दोस्त. काय, आणि त्याच्याही पलीकडे एखादा असतो, तो पण मी आहे, रिकाम टेकडा, काही काम करायचं नाही, पण विचारांची इतकी कालवा करणार की डोकं फुटायला येणार. करणार तर काही नाही, कृती शून्य, पण विचार इतके करणार की विचार करून थकून जाणार. झालंय माझ्या बाबतीत, म्हणून मी सांगतो. तर हा हॉल्टचा कार्यक्रम सांगितला, त्याच्यानंतर हाऊ सांगितलं, हॉनेस्टी, ओपन माइंड, विलिंगनेस, प्रामाणिकपणा, खुले मन, मनाची तयारी, हे सगळं झालं मित्रांनो. मी ए मध्ये आलो, हॉल्टचा कार्यक्रम समजून घेतला, स्पॉन्सरची मदत घेतली, पायऱ्या समजून घेतल्या, भाऊंनी सांगितलं तसं जिथं शक्य होईल तिथं स्वतः जाऊन माफी मागितली, जिथं शक्य होणार नाही तिथं बंद खोलीत माफी मागितली. 2-4 नावं अजूनही आहेत, ठीक आहे, ते पण मी स्पॉन्सर संग बोलत असतो. स्पॉन्सर वेळोवेळी मला त्याबद्दलही गाईड करत असतो.
हे सगळं झाल्यावर आता माझ्या आयुष्यामध्ये नवीन हॉल्ट चालू झाला मित्रांनो. आता या स्लिपनी मला हॉल्ट नवीन दिला. इथं आल्यावर एच फॉर होप भेटला मला. ही जागा आहे की जिथं मी दारूपासून आनंदाने दूर राहू शकतो. आमचे गोपी सरांनी मला एक सांगितलेलं वाक्य, त्यांनी पण ते ऑनलाईन ऐकलेले. इफ यू आर हॅव्हिंग सेक्स अँड यू आर नॉट एन्जॉईंग इट, माय डिअर, प्रॉबेबली यू आर डुईंग इट इन रॉंग वे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करताय, एखाद्या कामावर प्रेम करताय आणि तरीही तुम्हाला समाधान भेटत नाही, तर तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. ए मध्ये येतोय, इन शर्ट आहे, ऍपलचा मोबाईल आहे, कोरोलात फिरतोय आणि तोंडावर 12 वाजलेले भाऊच्या. काय फायदा आहे? ते वाक्य अजूनही माझ्या डोक्यात आहे. त्यांनी 2.5-3 वर्ष झाले असतील सांगून. होप भेटला की इथं येऊन मी दारूपासून दूर राहू शकतो. माझ्यासारख्या दारुड्यामध्ये हंबलनेस, नम्रता. अरे बिल देताना सुद्धा 500ची नोट अशी वाजवणार आहे, धर वेटर. आणि काही ठिकाणी तर मी असं करून ठेवलं होतं, मी हातपाय धुवून येऊस्तवर माझा ग्लास लागलेला पाहिजे. पण आज हंबलनेस जो आहे ना, आणि हंबलनेस हा सांगून सवरून होत नसतो, तो तुमच्या वर्तवणुकीतून समोरच्याला कळत असतो. ह्युमॅनिटी, माणुसकी. अरे जो माणूस दारू पिण्याच्या काळात स्वतःच्या उपयोगी पडण्याचा राहिला नव्हता, तो दुसऱ्यांच्या काय उपयोगी पडेल? तर नाही मित्रांनो, आज कणाकणाने का होईना तसं वागण्याचा प्रयत्न होतोय की आपण इथं असं करू शकतो. आज आता घरामध्ये मध्यंतरी दांडिया झाला, नवरात्र. तू घागरा नाही घालायचा, तू साडी नाही घालायची, तू ही बिंदी नाही लावायची, तू हे नाही करायचं, तू ते नाही करायचं. मी डायरेक्टर आहे ना. मी घरच्यांना अनेको बंधनामध्ये ठेवणारा माणूस. पण आज जगा आणि जगू द्या, लिव्ह लेट लिव्ह. आज ठीक आहे, ह्या दांड्याला गेल्या 3 दांड्यापेक्षा माझ्या रागाची, माझ्या खदखदीची, सगळ्या गोष्टींची इंटेन्सिटी कमी होती. 0 नाही म्हणणार, पण कमी होती. म्हणजे काय, इट्स वर्क, काम होतंय, काहीतरी बदल आहे ना, काम होतंय. आज तीच बायको आहे, तीच पोरगी आहे, तेच मुलगा आहे, तेच आई वडील आहे. आई वडील आज, आता तो कौटुंबिक याच्यावर बोलण्याचा माझा हा विषय नाहीये, असो, पण मी सांगतो की आज ते मला विचारात घ्यायला लागलेत, ज्यांना त्यांनी सोडून दिलं होतं, किंवा ती माझी धारणा असेल की मला सोडून दिलं घरच्यांनी, मी त्रासच तेवढा देत होतो. त्याच्यानंतर ऍक्सेप्टन्स आलाय, ए फॉर ऍक्सेप्टन्स. मी मान्य करायला लागलोय, कारण इथं सांगतात माफ करा, माफी मागा, होतं काम. आणि सगळीकडेच होतं का? तर नाही होत, सगळीकडे नाही होत. पण एक गोष्ट आहे की जिथं मी चुकलो नाही आणि मी माफी मागतोय, समोरचं लय असं फुगल्यावानी होतंय. बायकोला मी म्हणलं ना, सॉरी यार, आज असं झालं, की बायको, मग मी तुम्हाला सांगत होते ना. आता तिला माहिती की हा बोलला तेच बरोबर होतं, पण ती पण बिचारी थोडं क्षणासाठी सुखी होती. त्यानंतर एल फॉर लव्ह. जो माणूस अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येण्यापूर्वी, आता इथे सगळे दारू पिऊन आलेले, दूध पिऊन कोणी आलेले नाही, मला समाजात लय प्रेम भेटत होतं म्हणून मी इथं आलो, असं म्हणणारा एखादा असू शकतो. पण मी माझी गोष्ट करतो. एल फॉर लव्ह. इथं आल्यावर मला जे प्रेम भेटलं ना मित्रांनो, मग ते बांधवांच्या सानिध्यात असो किंवा घरामध्ये. कारण आज काय होतं माहितीये का, थोडी चलबिचल व्हायला लागली ना, बायको गाडीत चावी देतील, म्हणते जा मिटिंगला, तुमचा टाइम झालाय काय. तर त्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि टी फॉर ट्रस्ट. ह्या कार्यक्रमावर श्रद्धा इतकी बसलेली ना, की आज हा कार्यक्रम आजच्या दिवसाचा आहे. मी इथं किती पोपटपंची करून काय करतोय त्याच्याशी घेणं देणं नाही. आज आता या क्षणाला माझ्या तोंडाला दारूचा वास नाही, मी जिवंत आहे. समाज उपयोगी आज येताना 4 लोक गाडीत टाकून घेऊन आलेलो आहे. काय म्हणजे मी माझं हे नाही सांगत आहे, 4 लोक गाडीत टाकून घेऊन आलेलो आहे. तर समाज उपयोगी पडण्याचा थोडाफार प्रयत्न माझा चालू आहे. वेळ झाला. समाज उपयोगी हे करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. आणि त्यानंतर जसं मकरंद भाऊ बोलले, सर्व्हिसवर बोलले ते, कारण स्लीप नंतरच्या रिकव्हरीमध्ये तुम्हाला 12 पायऱ्या जेवढ्या कामाला येतात, लिटरेचर जेवढं कामाला येतं, आपल्या मीटिंग जेवढ्या कामाला येतात, बांधवांची साथ जेवढी कामाला येते, त्याच्या कंपॅरिझन मी करू शकत नाही. पण सर्व्हिस हा खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण ज्या वेळेस मी आता विकी भाऊला म्हणतोय, विकी भाऊ
गुटखा खाऊ नको, तर कमीत कमी तासभर माझी इच्छा होणार नाही गुटखा खाण्याची. कारण काय आहे की मी मोठ्या आवेशात सांगितलेलं असतं, हे मी खात नाही बरं का, तू पण खाऊ नको. तर ही सेवेमध्ये, आता सेवेचे वेगवेगळे प्रकार आहे, स्ट्रक्चर. आम्ही खूप लहान आहे, मला एवढं काय त्यातलं माहीत नाही. पण मी ज्या बांधवांसंग आज बोलतो त्यांचा कार्यक्रम समजून सांगण्यात त्यांना मदत करतो. तर माझी जी रिव्हिजन होती, त्यांचे जे अनुभव असतात आणि माझे जे अनुभव असतात, ते ज्या वेळेस समोरचा म्हणतो ना, भाऊ किक बसली बरं का, माझ्या अंगावर काटा येतो, माझ्या अंगावर काटा येतो. आता परवाचीच गोष्ट आहे, 3ऱ्या पायरीचा शेवट झाला आमचा एका संघ, आणि मी बोलता बोलता त्याला एक उदाहरण दिलं आणि थांबतो मी. म्हणलं, मित्रा, तू XYZ ठिकाणाहून मला पुण्याला भेटायला येतोय, तू गाडी बुक केली आहे, 8चा गाडीचा टायमिंग आहे, तुला 8:05 झाले पोहोचायला, गाडी गेली आणि तू आता येऊ शकत नाही, तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? तो म्हणणार, मी जाणार तिथं. त्याला सिंपल सांगणार, मी तिकीट बुक केलं होतं, मी पैसे दिले होते, अर्धा तास गाडी याच्या आधी लेट गेलेली आहे, 5 मिनिटं तू थांबू शकत नव्हता का? मला फोन करू शकत नव्हता का? सगळ्या याचा राग त्याने त्या बुकीवर काढला असता. आणि तिथून घरी जाईपर्यंत त्याच्या डोक्यात तेच असतं. तोच भावनिक संघर्ष, यायला राव आपण भेटायला जाणार होतो, यायला भेटायला जाणार होतो. तो झोपतो, सकाळी उठतो आणि पेपरला बातमी वाचतो की ह्या गाडीचा एक्सप्रेसवेवरती टायर फुटून अपघात झाला. आणि मग तो फोन करून गोविंद भाऊला म्हणतो, गोविंद भाऊ, बरं झालं मी आलो नाही कालच्या गाडीत, असं झालं, एक पण वाचला नाही, काल लय चिडचिड झाली. म्हणलं, मग तू 3री पायरी घ्यायला तिथंच चुकतो. ज्या वेळेस ती गाडी गेली ना, त्यावेळेस तुझ्या मनात ही भावना आली पाहिजे होती की ही देवाची इच्छा आहे की तू आज ह्या गाडीने जायचं नाही, ॲज सिम्पल ॲज इट इज. आणि आता तू ग्रॅटिट्यूड मध्ये ज्यावेळेस गोष्ट होऊन गेली आहे त्यावेळेस तू म्हणतोय की देवाची कृपा, मी वाचलो. तसं काही नाहीये. सगळ्या गोष्टीचा नियोजन क्रम हा आखून ठेवलेला आहे परमेश्वराने. फक्त त्याच्यामध्ये माझ्यासारखा दारुडा तोच मारण्याचं काम करत असतो आणि बदलण्याचा कार्यक्रम करत असतो. मी कॉलेजला असताना एक बाबापणा मिरवण्याची मला एक हौस होती. म्हणजे नाही का, बाबापणा, खूप मोठा भक्त आहे, मला खूप काही गोष्टी कळतात, मी तुम्हाला 4 गोष्टी समजून सांगू शकतो. तर अशीच एकदा चर्चा चालू होती आणि त्या चर्चेत मी म्हणलं होतं, मी धडधाकट आहे, वय वर्ष 21 आहे, इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, आता आपण इथं बसलेलो आहे, काही झालं तरी मी 20, 30, 40, 50 वर्ष अजून जगू शकतो, पण मी देवाला सुद्धा खोटं ठरू शकतो, मी आत्ता फाशी घेऊन आत्ता मरू शकतो, हे मी बोलायचो. आणि हे उदाहरण मी 10 जणांना दिलं असेल कमीत कमी. आज त्या गोष्टीवर जेव्हा मी विचार करतो ना, तर त्यावेळेस त्याची मला प्रचिती येते. गोविंदराव, त्यावेळेस जर तू लटकला असता ना, तर ती पण देवाचीच इच्छा होती की तू गळफास घेऊन मारायचंय, कारण तुझं शरीर आता कुठल्याही आजाराने किंवा ऍक्सिडेंटली मरण्यासारखं नाही, कारण तू बंद खोलीत आहे. म्हणजे ही देवाची इच्छा, गॉड विल आणि माय विल, ह्याच्यातला फरक पण इथं आल्यावर मला हळूहळू एका दिवसाच्या हिशोबाने समजायला लागला. अल्कोहोलिक अनॉनिमस श्रद्धा समूह धायरी यांनी मला बोलायची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, काही शब्द चुकले असतील, काही पुढं मागं झाला असेल तर दारुडा आहे, भाऊ आहे तुमचा, समजून घ्या, माफ करा. धन्यवाद.